भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यावरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। सामन्यामध्ये कोट्यवधींचं गॅम्बलिंग झाल्याचं संजय राऊत म्हणाले। एवढंच नव्हे तर भारतीय संघाची पाकिस्तान सोबत सामना खेळण्याची इच्छा नव्हती, मात्र सरकारनं दबाव टाकल्यामुळे सामना झाल्याचा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांच्या आरोपानंतर भाजपनं देखील जोरदार पलटवार केला। 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील, त्यामुळे संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत आहात। तर शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना? बघा बघा, त्यांनी शेक हँड केला नाही। आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत। युद्धाच्या रणभूमीत पाकिस्तानला धूळ सारल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात देखील भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलाय। आशिया चषकात भारतानं पाकिस्तानला मात दिली असली तरी या सामन्यावरून सुरू झालेलं राजकारण अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। भारत पाकिस्तान सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय। तसंच मोदी शहांवर देखील त्यांनी सडकून टीका केली आहे। दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर भाजपनं देखील त्यांच्यावर पलटवार केलाय। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं। 1.5 लाख कोटीचं, आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1,000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले। आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? पाकिस्तानचा पराभव झाला। संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील, त्यामुळे संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत आहात। अहो, 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग, कुठलीही भाषा वापरताय तुम्ही? तुमचे किती पैसे या मॅच मध्ये हारलेत? तुम्ही कितीचा सट्टा कालच्या मॅच मध्ये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। पाकिस्तान विरोधात सामना खेळण्याची भारतीय संघाची इच्छा नव्हती असा दावा गावस्करांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांनी केलाय। सरकारनं दबाव टाकल्यामुळे संघ पाकिस्तान विरोधात खेळण्यास तयार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान राऊत हे अतार्किक बोलतात असं म्हणत आशिष शेलार यांनी राऊतांचा समाचार घेतलाय। सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले? का सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो। ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावले आहेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते, आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत। काल झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर एकतर्फी मात केली आहे। सूर्यकुमार यादवनं षटकार ठोकत सामना संपवला। दरम्यान यानंतर सूर्यकुमार आणि शिवम दुबेनं थेट ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला। पाकिस्तान संघासोबत टॉसच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर भारतीय संघानं हस्तांदोलन करणं टाळलं। भारतीय संघाच्या या कृतीचं भाजपनं कौतुक केलंय। क्रिकेटची मॅच संपल्यावर साधारणतः दोन्ही संघ पराभूत आणि विजयी एकमेकांबरोबर हात मिळवतात। भारताच्या संघानं पाकिस्तानच्या क्रिकेट टीम बरोबर हात मिळवला नाही, हस्तांदोलन केलं नाही। पाकिस्तान आणि जगाला संदेश दिला की जो देश अतिरेकी कारवाया करतो त्या देशाबरोबर आम्ही हात मिळवणार नाही। भगतसिंग राजगुरूचं नाव घेता ना तुम्ही? अशफाकुल्ला खान वगैरे जे फासावर गेले देशासाठी, आणि तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना? बघा बघा, त्यांनी शेक हँड केला नाही। शेक हँड केला नाही हा काय उत्तर झालं का? पेलगामच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं, आणि त्यासाठी नाचक्की केली काल देशाची। देशभक्तीवरून दोन्ही शिवसेनांमध्ये जोंबल्याचंही पाहायला मिळत आहे।
भारत पाक सामन्याला ठाकरेंनी विरोध केल्यानंतर शिंदेंनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तान के ऊपर अटैक करने के बाद उनके ऊपर सवालिया खड़ा करते, हमारे प्रधानमंत्री मोदी जी के ऊपर सवाल खड़ा करते, उनको बदनाम करते, देश में भी और विदेश में भी जाकर. ऐसे लोगों पर ये देशभक्ति वाली बात या पाकिस्तान वाली बात पूछने का अधिकार तो है क्या? ये नैतिकता नहीं है उनके पास. अमित शहाचे बूट चाटणार, तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार, तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार, हां, आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार. बाळासाहेब ते कोण विचारणार? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा. एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केलाय. दहशतवाद आणि सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार? भारत पाकिस्तान सामन्यावरून चांगलंच राजकारण पेटलंय. या सामन्याला क्रिकेट जगतातूनही विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान रविवारी भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यानंतर सुपर 4 मध्ये देखील हे दोन्ही संघ पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत पाक सामन्यावरून सुरू झालेलं राजकारण अजूनही तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.